17 मार्चला नागपूरमध्ये हिंसाचार उफाळला आणि या दंगलीमधल्या गुन्हेगारांवर कारवाईसाठी मुख्यमंत्री फडणवीसांनी थेट बुलडोझर चालवण्याचा इशारा दिलेला होता। आता हा इशारा मुख्यमंत्र्यांनी दिलेला होता आणि अंमलात सुद्धा आणलेला आहे। पाहूयात याच संदर्भातला एक स्पेशल रिपोर्ट। महाराष्ट्र में हम लोग अपने तरीके से कार्रवाई करते हैं। जहां बुलडोजर चलाने की आवश्यकता होगी वहां चलेगा, जहां गलत काम होगा उसको रौंदा जाएगा, किसी को बख्शा नहीं जाएगा। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी नागपुरात योगी पॅटर्न राबवला। चुकीला माफी नाही असा मेसेज देत हिंसाचाराचा मास्टरमाइंड फहीम खानच्या घरावर बुलडोजर फिरवला। महापालिका प्रशासनानं फहीम खान याचे संजय बाग कॉलनी मधले 2 मजली घर जमीनदोस्त केलं। नागपूर हिंसाचारामध्ये सूत्रधार असल्याचा आरोप असलेला फहीम शमीम खान याचं नागपूरच्या यशोधरानगर पोलीस ठाण्याच्या हद्दीमधील संजय बाग कॉलनीमधील हे घर आता पूर्णपणे जमीनदोस्त करण्यात आलेलं आहे। सकाळी 10:30च्या सुमारास हे बांधकाम पाडण्यास सुरुवात झालेली होती। त्यापूर्वी फहीमचं जे कुटुंब आहे त्या कुटुंबाला एक नोटीस देण्यात आलेली होती। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जी भूमिका घेतलेली होती की ज्या प्रकारे हा हिंसाचार झालेला आहे नागपूरचा, त्या हिंसाचारामध्ये जे कोणी दोषी असतील त्यांच्यावर कायद्यानुसार कारवाई करण्यात येईल आणि प्रसंगी बुलडोजर कारवाईचा देखील इशारा देण्यात आलेला होता। महापालिकेने 24 तासांची मुदत देत फहीम खानच्या घरावर अनधिकृत बांधकाम काढून घेण्याची नोटीस बजावली होती। मुदत संपताच महापालिकेचे अतिक्रमण विरोधी पथक संजय बाग कॉलनीमध्ये धडकलं। फहीम खानच्या घरावर कारवाई करण्यापूर्वी पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला होता। फहीम खानच्या आईच्या नावावर घर असल्याची माहिती आहे। EWS अंतर्गत नागपूर सुधारणा प्रशासनाने ती जागा 30 वर्षांच्या लीजवर दिली होती। 2020 मध्ये जागेची लीज संपली, पुन्हा रिन्यू करण्यात आलेली नाही। महानगरपालिकेच्या मंजुरीशिवाय 2 माळ्यांचं बांधकाम करण्यात आलं होतं। कारवाई अशी आहे की पोलीस विभागाकडून आम्हाला पत्र प्राप्त झालेलं आहे। मालमत्तेची चौकशी करणं, त्या अनुषंगाने कारवाई करावी, त्या अनुषंगाने आम्ही त्यांना MRTP नोटीस दिलेला होता कलम 53(1) अंतर्गत आणि त्यांना 24 तासाची मुदत दिलेली होती। 24 तास आता संपले आहेत आणि आपण आता कारवाई करतो। ते जे बांधकाम जे आपल्याला दिसत आहे ते संपूर्णपणे अवैध आहे, कुठलीही त्याला नकाशा मंजुरी नाही, त्याच्यामुळे आपण ती कारवाई करतो। नागपूर हिंसाचारातील दुसरा आरोपी युसुफ शेख याच्या घरावर सुद्धा महापालिकेचा हातोडा चालला। महाल परिसरातील जोहरीपुरा वस्तीत युसुफ शेख याचं 3 मजली घर आहे, पण या घराचा काही भाग अवैधरित्या निर्माण केला असल्यानं मनपानं शेख कुटुंबियांना सुद्धा नोटीस दिली होती। त्यानंतर त्याच्या घरातलं अवैध बांधकाम महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांनी हातोड्यानं पाडलं। यात गॅलरीचा काही भाग, स्लॅब, कंपाऊंड वॉल याचा समावेश आहे। एकंदरीत प्रकरण म्हणजे या सरकारला महाराष्ट्राचा तालिबान करायचा आहे का, हा प्रश्न या हल्ल्यातून निर्माण होतो। या प्रचलित सरकारने महाराष्ट्राचा तालिबान जो केलाय, नागपूरचे दंगेखोर यांच्याकडून झालेलं नुकसान वसूल केलं जाईल असं देवेंद्र फडणवीस साहेबांनी सांगितलं। आता तशीच वसुली ही शिवसेना शिंदे पक्षाकडून, एकनाथ शिंदे साहेबांकडून की या दंगेखोरांकडून, हल्लाखोरांकडून वसूल करणार, सरकार वसूल करणार आहे का, याचं देखील उत्तर ताबडतोबीनं सरकारनं दिलं पाहिजे। खोक्या भोसलेवर जी कारवाई झाली, नागपूरच्या मास्टरमाइंडवर जी कारवाई, त्याचं नाव काय, फराज काय, नईम काय, तो खान, तशाच प्रकारे याच्या संपत्तीची पूर्ण चौकशी करा। याचं बेकायदेशीर बांधकाम, याच्या प्रॉपर्ट्या, याच्याकडे असलेल्या गाड्या, हे सगळ्याची चौकशी करून याचं जर बेकायदेशीर असलं नागपूरमधलं घर हे बुलडोजरनी तोडून टाकावं। नागपूर मनपाच्या बुलडोजर कारवाई विरोधात फहीम खानच्या आईनं हायकोर्टाचं दार ठोठावलंय। मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात या प्रकरणी सुनावणी होऊन महानगरपालिकेच्या बुलडोजर कारवाईला हायकोर्टानं स्थगिती दिली। आमची बाजू ऐकून घेतली नाही आणि बाजू मांडण्यासाठी अल्प वेळ देण्यात आला असं फहीम खान याच्या आईने याचिकेमध्ये म्हटलंय। यावरनं नागपूर हायकोर्टानं बांधकामाला स्थगिती देत नागपूर मनपा आयुक्त आणि राज्याचे मुख्य सचिव यांना सुद्धा नोटीस जारी करत उत्तर मागितलंय। त्यामुळेच दंगलीतील आरोपींच्या घरावर झालेली बुलडोजर कारवाई चर्चेत आली आहे। जितेंद्र शिंगाडे, पुढारी न्यूज, नागपूर।